चॅम्पियन्स ट्रॉफी भारतीय संघानं जिंकली। यानंतर भारतीय टीमचं सर्वत्र तोंड भरून कौतुक केलं जाऊ लागलं। भारतीय टीमचं कौतुक सुरू असताना महाराष्ट्रात बी टीमची चर्चा रंगात येऊ लागली। इंग्रजीतील बी अक्षर भारतीय राजकारणात बदनाम होऊ लागलेलं आहे। इंग्रजीमध्ये A to Z अशी 26 अल्फाबेट आहेत, मात्र भारतीय राजकारणात चर्चा ही बी चीच होते। कोणत्याही टीमच्या आधी बी हे अक्षर लागलं की त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो। नमस्कार, मी श्रीरंग खरे। इंग्रजी बी अक्षर आणि बी टीमचं इतकं भरभरून वर्णन करण्यामागचं कारण आहे राहुल गांधी यांचा नुकताच झालेला गुजरात दौरा। 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यात राहुल गांधी यांनी स्वपक्षीयांची शाळा घेतली। त्यांनी या दौऱ्यात काँग्रेस पक्षातील उणीवांवर बोट ठेवलं। काँग्रेसचेच काही नेते आतून भाजपसाठी काम करत असल्याचं त्यांनी विधान करत धमाल उडवून दिली। राहुल गांधी यांच्या या विधानाचं उपस्थित काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी खूप कौतुक केलं। 30-40 लोक सोडून गेली तरी चालतील, हरकत नाही असं सांगायलाही राहुल गांधी विसरले नाहीत। 1985 साली एक चित्रपट आला होता, आखिर क्यों। या चित्रपटात एक गाणं होतं, दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है। राहुल गांधी यांच्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी हे गाणं एकदम चपखल बसतं। राहुल गांधी यांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांनी अशी बी टीम फक्त काँग्रेसमध्येच नाही तर सगळ्याच पक्षात असते असं म्हटलं। लोकसभा निवडणुकीपर्यंत इंडिया आघाडीत एकेकाळी नांदणारे पक्ष अपेक्षित यश न मिळाल्यानं हळूहळू इंडिया आघाडीतून बाहेर पडले। त्यांनी इंडिया आघाडीत मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसलाच भाजपची बी टीम म्हणायला सुरुवात केली। दिल्ली विधानसभा निवडणुकीत असा आरोप करण्यात आम आदमी पार्टी आघाडीवर होती। भाजपची बी टीम अशा आरोपांनी घायाळ झालेल्या काँग्रेसमध्येच बी टीम असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटल्यानं आपनं केलेला आरोप खरा तर नाही ना अशी कुजबूज सुरू झाली। गुजरात आणि महाराष्ट्र ही शेजारी राज्य आहेत। गुजरातमध्ये जी परिस्थिती आहे तशीच महाराष्ट्रातही दिसते, मात्र त्याबद्दल राहुल गांधी असं का बोलत नाहीत असा महाराष्ट्रातील निष्ठावंत काँग्रेसजनांना प्रश्न पडलेला आहे। जुलै 2024 मध्ये विधान परिषदेची निवडणूक झाली होती। त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची 6 मतं फुटली होती। ही मतं कोणाची होती हे देखील काँग्रेसला कळालं होतं, मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही। काँग्रेसमध्ये जवळपास 2 वर्षांपूर्वी अध्यक्ष निवडीवरून मोठं नाराजी नाट्य रंगलेलं होतं। त्यावेळी नाराजांच्या गटात महाराष्ट्रातील पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या फुटलेल्या मतांप्रकरणी आमदारांवर कारवाई न केल्यानं चव्हाण नाराज होते। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण पक्षात पूर्वी इतके सक्रिय दिसत नाहीत। बाळासाहेब थोरात यांचीही तीच स्थिती आहे। अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, नारायण राणे ही काँग्रेससोबत असलेली मंडळी टप्प्याटप्प्यानं काँग्रेसला रामराम करत निघून गेली। कसब्यातून खासदार म्हणून निवडून आलेले रवींद्र धंगेकर हे अलीकडच्याच काळात काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले। अशी अनेक नावं आहेत जी काँग्रेस सोडून ठराविक अंतरानं इतर पक्षात गेली। ही गळती थांबवणं काँग्रेसला अद्याप शक्य झालेलं नाहीये। महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विजय वडेट्टीवार हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती। या संदर्भात वडेट्टीवारांनी खुलासा देखील केला, मात्र खुलासा करताना त्यांनी या चर्चा पसरवण्यामागे काँग्रेसमधलेच काही लोक असल्याचा संशयही व्यक्त केला। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेल्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या तुलनेत अधिक आक्रमक दिसते असं चित्र आहे। काँग्रेसच्या या मवाळपणामागचं कारण काय असावं याचं उत्तर कदाचित राहुल गांधी यांनी आत्मचिंतनानंतर गुजरातच्या परिस्थितीसंदर्भात केलेल्या विधानातून मिळू शकतं। गुजरातमध्ये काँग्रेस अंतर्गत जशी बी टीम आहे तशी ती महाराष्ट्रामध्ये देखील आहे, मात्र ती झाकून ठेवणं यातच काँग्रेस नेते धन्यता मानत असावेत असा दावा केला जातो। आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास तो अधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा। व्हिडिओबद्दलच्या आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।